तुम्ही काही काळजी करू नका. पजेशन नंतर तुमचा हप्ता सुरू होईल. बरोबर. आता पजेशन नंतर हप्ता सुरू होईल म्हणजे काय? ज्या दिवशी म्हणजे माझ्या हातात चावी येईल. म्हणजे त्याच्या आधी मी फक्त व्याजच देणार. 100% व्याजच देणार. खरा तुमचा हप्ता चालू होतो कुठून? पजेशन नंतर. म्हणजे पहिले 2 वर्ष मी दिलेले पैसे व्याजच ना. त्याच्याऐवजी जर शक्य असेल तर पहिल्या महिन्यापासूनच फुल EMI चालू करा ना. जर पजेशनच्या आधी आपण एक सपोज माझा घराची किंमत 80 लाख रुपये, माझ्याकडे 5 लाख होते, मी ते दिले आणि पजेशनच्या आधी मला बुकिंग अमाऊंट 20 लाख आहे, तर माझं लोन सँक्शन झालं 80 लाखाचं, माझ्याकडे 5 लाख होते, मी ते भरले, 15 लाख मला लागत होते, ते 15 लाख मी बँकेकडून घेतले आता आणि दिले, 20 लाखाचं माझं बुकिंग अमाऊंट भरली आणि मला पजेशन 2 वर्षांनी मिळालं. तर या 15 लाखावर मी जे EMI भरतो ते फक्त व्याजाचे भरतो 15 लाख. फक्त व्याजाचे भरतो आपण. पण त्यावेळेस मी सांगितलं ना, मला तुम्ही 80 लाख रुपये दिले फॉर एक्झाम्पल आणि माझा त्याचा 70,000चा हप्ता आहे, माझी कॅपॅसिटी आहे, तर मी 70,000 रुपये पहिल्या महिन्यापासून द्यायला चालू केले. म्हणजे तुम्ही 15 लाखाच्या ठिकाणी 70,000 रुपये देता, म्हणजे भविष्यात जे पैसे काढणार आहे ना, ते पैसे तुम्ही आधीच पे करायला चालू करता ना. यूज लोन टू क्रिएट द व्हॅल्यू, टू क्रिएट द कॉर्पस फॉर टेम्पररी टाइम. त्या लोनला घेऊन जर जगत बसलो ना, तर आयुष्यामध्ये आपण जेवढं काय कमवू ना, तेवढं फायनान्शियल इन्स्टिट्यूशनला देत असतो.